गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट हे म्हणणं जितकं सोपं तितकंच आचरणात आणणं अवघड. पण दिवंगत माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी ही म्हण नेहमीच खरी करून दाखवली आहे. त्याला त्यांचा अखेरचा दिवस आणि अखेरचा प्रवासही अपवाद नव्हता. घडलं असं की काल गुवाहाटीहून शिलाँगचा 2.5 तासांचा रस्ता पार करत असताना ताफ्यातल्या एका गाडीत एक जवान बराच वेळ उभा असल्याचं कलाम यांना जाणवलं. त्यांनी आपल्या सचिवाला त्याला खाली बसण्याचा निरोप पाठवण्यास सांगितलं, मात्र त्याला यश आलं नाही. संपूर्ण प्रवास हा जवान गाडीत उभा होता. अखेर कलाम यांनी त्याची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार त्याला पाचारण केलं गेलं. कलामांनी या जवानाशी हस्तांदोलन केलं आणि त्याची विचारपूस केली. आपल्यामुळे इतका वेळ गाडीत उभं राहावं लागल्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. देशाचा राष्ट्रपती राहिलेल्या एका व्यक्तीची ही शालीनता पाहून त्या जवानालाही गहिवरून आलं. तो कलामांना म्हणाला की सर, आपके लिए 6 घंटे भी खडे रहेंगे. ज्या देशात आम्हाला मान द्या असा अट्टहास लोकप्रतिनिधींनी केलाय किंवा करतायत, तिथे समोरच्या सामान्य जवानालाही मान देण्याचं हे उदाहरण अपवादच ठरतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.